रणजित गट्टे पाटील गावदेवी गावठाण सूरज राम आमच्या समोर जुळले जातील. आय थिंक प्लेइंग 11 मध्ये देखील सूरज रामला आपण पाहणार आहोत, परंतु आता सध्या आपल्या समोर ॲज अ 12th मॅन जुळले गेलेत. अपकमिंग यंग टॅलेंट आहे सूरज राम, वेलकम. तर गोलंदाज या ठिकाणी सज्ज होत आहेत पहिलं षटक घेऊन. तर करण मडवी आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतात, ज्या खेळाडूचा सातत्यानं आपण उल्लेख करत होतो. तर नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय फलंदाज कुणाल तारेकर. गावदेवी गावठाण संघ म्हटलं तर करण मडवी हे नाव आपसुकपणे आपल्या ओठांवरती येतं आणि या खेळाडूचा खेळ पाहण्यासाठी तमाम क्रीडा रसिक हे नेहमीच उत्सुक असतात. मागील स्पर्धेमध्ये हेच कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळालं होतं. रणजित गट्टे गावदेवी गावठाण कळंबोलीच्या मैदानावरती सेक्टर 20च्या मैदानावरती ती स्पर्धा संपन्न झाली होती आणि त्याच स्पर्धेचा विजेता संघ अर्थातच तोही संघ आपल्याला थोड्या वेळानं आजच्या दिवसातील शेवटची लढत खेळताना पाहायला मिळेल. अर्थातच पहिल्या फेरीतील ती शेवटची लढत असेल. आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोलीचा तो संघ असणार आहे, दीपकजी चव्हाण यांचा तो संघ असणार आहे. परंतु तुर्तास जर आपण पाहिलं तर अनिकेतजी ऐनकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या पहिल्या चेंडूवरती करणनं मात्र आपली किमया मैदानावर दाखवली आहे. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे इथे मात्र गोलंदाजाचं स्वागत केलं आहे. विष्णुनगर चेंबूर विरुद्ध स्वर्गीय रणजित गट्टे पाटील गावदेवी गावठाण या दोन संघादरम्यानची लढत, सामना क्रमांक 4 पहिल्या फेरीतील ही चौथी लढत आपण या ठिकाणी पाहतोय. त्यानंतर मात्र थरार क्रिकेटचा आपल्याला या संपूर्ण स्पर्धेमध्ये अनुभवायला मिळेल. संबंध महाराष्ट्रातून नव्हे तर संबंध भारतभरातून खेळाडूंचा भरणा या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ओपनची स्पर्धा आणि हा ओपनच्या स्पर्धांचा थरार मात्र आपण माऊली चषकाच्या माध्यमातून या ठिकाणी पाहतोय. खरं तर गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, कारण मडवीला रोखणं तितकं सोपं गोष्ट नाही आहे. हे नाव तमाम क्रीडा रसिकांच्या गळ्यातील ताईत बनलं ज्यावेळेला अदई सर्कलच्या मैदानावरती 1 षटक आणि 36 धावांची गरज होती आणि या पठ्ठ्यानं मात्र 5 चेंडूमध्ये त्या 36 धावा कंप्लीट केल्या आणि तिथून या नावाची दखल अखंड टेनिस क्रिकेट विश्वानं घेतली आणि त्या खेळाडूंना तिथून जो खेळ बहरला, या खेळाडूंना मात्र पुन्हा त्याच्या आयुष्यामध्ये मागे वळून पाहिलं नाही. इतका जबरदस्त खेळाडू करण मडवी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. टॅलेंट आहे या खेळाडूकडे आणि येणाऱ्या काही प्रमुख स्पर्धांमध्ये या खेळाडूला देखील आपण नक्कीच पाहणार आहोत. या विभागामध्ये सातत्यानं आता विविध स्पर्धांच्या माध्यमातून करण मडवी हे नाव आपल्याला सातत्यानं ऐकायला मिळतं आणि फक्त ऐकायला मिळत नाही तर त्याचा बहारदार खेळ देखील पाहायला मिळतो. यावेळेला कुणाल तारेकर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. हाही विस्फोटक फलंदाज आहे मित्रांनो. तारेकर म्हटलं ना तर एक वेगळी ओळख टेनिस क्रिकेट विश्वामध्ये निर्माण केली आहे. आकाश तारेकरचा आपण उल्लेख या ठिकाणी करूया. बायकर मॅन ऑफ रायगड क्रिकेट. यावेळेला स्विंग अँड मिस पद्धतीचा हा चेंडू आहे. गोलंदाजाचं चांगलं कमबॅक राहिलंय. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर असं वाटलं की कदाचित या षटकाला मोठं बनवण्याचा प्रयत्न असेल, परंतु गोलंदाजानं कमालीचं कमबॅक केलंय. गोलंदाज आहे सूरज आणि या दुपारच्या सत्रामध्ये मात्र कमालीचं स्पेल हाताळला जातोय, परंतु इथे शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक येत आहेत. झेल घेण्याची खरं तर संधी होती, ही संधी जरूर गमावली आहे. कुणालला मिळतंय जीवनदान, मात्र धाव येते धावफलकावरती फक्त आणि फक्त एकेरी स्वरूपाची. या एकेरी स्वरूपाच्या धावेनं संघ पुढे सरकत असताना षटक क्रमांक 1 मैदानावरती सुरू आहे. धावांचा विचार केला तर धावा धावफलकावरती आपण पाहतोय 8 धावा, 8 रन्स ऑन द बोर्ड. शेवटच्या चेंडूवरती जोरकस फटका खेळायचा की सिंगल न स्ट्राईक आपल्याकडे रोटेन करायची. खरं तर हा खेळाडू कधीही डबल माइंडेड होत नाही, प्री प्लॅनेड असतं. या चेंडूवरती मोठा प्रहार येणार या तिळमात्र शंका नाही आहे, कारण संघाला गरज आहे धावांची. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता, पिक केलाय. कमालीचा टायमिंग आहे. साऊंड या ठिकाणी ज्या पद्धतीचा बॅट मधून आलाय. चेंडू 1 बाउन्स इनटू द फेन्स. 4 धावांसाठी चौकार. वेट केला आणि त्यानंतर मात्र कमालीचं टायमिंग लॉंग ऑफ रिझन मधून चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. शेवटच्या चेंडूवरती आलेल्या चौकारानं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावा धावफलकावरती आपण पाहतोय बिनबाद 12 धावा.
12 रन्स ऑन द बोर्ड. याच धावगतीने जर धावा येत राहिल्या 4 षटकांची ही लढत असणार आहे. पॉवर प्लेमध्ये सुरुवात चांगली राहिली आहे, कारण मडवीच्या बॅटमधून 1 षटकार 1 चौकार आपण पाहिलं. एकूण 11 धावांचं योगदान त्यानं 3 चेंडूमध्ये दिलं आहे. तर उर्वरित 3 चेंडूमध्ये कुणाल तारेकरनं मात्र 1 धावेचं योगदान दिलं आहे. नवीन गोलंदाज विशाल मोरे आपल्या वैयक्तिक स्पेलमधील पहिलं. खरं तर 4 षटकांची लढत आहे, 4 गोलंदाज वापरणं अनिवार्य आहे. प्रत्येक गोलंदाजाच्या वाट्याला केवळ 1 षटक येणार आहे. विशाल कामगिरी विशाल मैदानावरती करणार का? आम्ही उल्लेख केला होता की एक फ्लॅट विकेट आहे, दुपारचं सत्र आहे, विकेट पूर्णतः खुललेली आहे आणि जितक्या वेगानं चेंडू बॅटवरती येतात ना, फलंदाज वेगानं चेंडू बॅटवरती येणं पसंत करतात. दुपारचं सत्र ज्यामध्ये फ्लॅट विकेट, ड्राय विकेट आणि त्याचबरोबर वाऱ्याची साथ. खरं तर उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी इथे विशेष मदत आहे. एकाच एंडचा वापर केला जातोय, त्यामुळे डावकुऱ्या हाताच्या फलंदाजांना थोडंसं अगेन्स्ट द विंड फलंदाजी करावी लागेल, परंतु उजव्या हाताच्या फलंदाजांना मात्र या दुपारच्या सत्रामध्ये विशेष मदत ही वाऱ्याची देखील मिळणार आहे, निसर्गाची मिळणारी साथ. आणि इथून कशा प्रकारे खेळ मैदानावरती साकारला जाणार, कुणाल सारख्या फलंदाजाला देखील फार काळ रोखून ठेवणं ही तितकी सोपी गोष्ट नाही आहे. आयदर या खेळाडूला तुम्ही लवकरात लवकर तंबूचा रस्ता दाखवा, कारण याने जर का तग धरला मैदानावर तर अक्षरशः गोलंदाजाची पिसं काढण्याची क्षमता याही फलंदाजामध्ये पाहायला मिळते. यावेळेला थोडासा धीम्या गतीचा चेंडू होता, फ्लाईट केला. खरं तर उंची जास्त दिली गेली होती या चेंडूला, बैठकी फटका लगावण्याचा मानस होता. फुलटॉसमध्ये कन्वर्ट केला आहे, सिंगल आली आहे. परंतु करण मडवी पण जरी डावकुऱ्या हाताचा फलंदाज असला, आपण उल्लेख केला की वाऱ्याची साथ ही उजव्या हाताच्या फलंदाजांना आहे, परंतु इनसाइड आउटचे फटके, त्यानंतर थर्डमॅन रिझनमध्ये रिव्हर्स स्वाईप, असे नाना विविध प्रकारचे फटके या खेळाडूच्या भात्यामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. आणि त्याची प्रचिती, त्यानं वाऱ्याची दिशा ओळखली, पहिल्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप केला, हे दर्शवतं या खेळाडूचा क्लास काय, दर्जा काय आणि कोणत्या कॅलिबरचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. करण मडवी नाव खूप मोठं आहे मित्रांनो. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सातत्यानं आदरानं घेतलं गेलं जाणारं हे नाव. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता, चेंज ऑफ पेस, खूप चांगलं व्हेरिएशन, विविधता या गोलंदाजाकडून पाहायला मिळाली आहे. नावारूपाप्रमाणे विशाल कामगिरी मात्र मैदानाच्या आतमध्ये केली जाणार का? सिंगलनं पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट केली आहे. इथे थोडंसं आक्रमण करावं लागेल, एक्सेलरेट करावं लागेल, कारण प्रतिस्पर्धी संघ विष्णुनगर चेंबूरचा हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आय थिंक या विभागामध्ये पहिल्यांदा हा संघ परफॉर्म करताना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. आणि त्या संघाची काय गुणवत्ता आहे, काय स्ट्रेंथ आहे, काय विकनेसेस आहेत, हे अद्याप गावदेवी गावठाण अर्थातच स्वर्गीय रणजित कट्टे पाटील, अनिकेतजी ऐनकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली. कारण अनिकेत ऐनकर म्हटलं तर नेहमी युवा खेळाडूंना संधी देणारं एक नाव, असंच एक युवा चेहरा आमच्या समोर या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून जुडला गेला आहे. फ्युचर ऑफ कलंबोली क्रिकेट म्हणून आम्ही नेहमी समालोचनाच्या माध्यमातून त्यांचा उल्लेख करतो. असे सूरज राम आमच्या समोर या ठिकाणी जुळले गेलेत, तर आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. आय थिंक सकाळच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर कृष्णा मिश्रा देखील आमच्या समोर जुळले गेले होते. यावेळेला थोडासा धीम्या गतीचा चेंडू होता, हाफ ट्रॅकर म्हणता येईल, आणि त्याचा खरपूस समाचार, लॉंग स्टॉप, सीमारेषेच्या पलीकडे चेंडू येतोय, पंचांचा इशारा, 6 धावांसाठी षटकार. व चेंडूची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. जोरकस प्रहार, अगेन्स्ट द विंड फटका खेळायचा होता. हाफ ट्रॅकर पाहायला मिळाला. क्रिकच्या खोलीचा खूप चांगला वापर केला. व दुपारच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर आमचे डीजे ऑपरेटर देखील थोडंसं रेस्ट घेत आहेत, कारण दुपारचं सत्र आहे, रखरखतं ऊन आहे. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर दुपारच्या भोजनाची व्यवस्था देखील या ठिकाणी पाहायला मिळते, आणि त्यामुळे थोडासा डीजे ऑपरेटिंगवरती बंधनं जरूर असतील. परंतु याही वेळेला पुन्हा एकदा त्याच दिशेनं चेंडू वळवला आहे. करंटला रोखणं आता या ठिकाणी थोडंसं कठीण होत आहे, कारण हा फलंदाज मात्र गोलंदाजांवरती अक्षरशः बरसतोय, आणि धावफलकावरती सातत्यानं उभारल्या जात आहेत. येतोय बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका, यावेळेला मिळतील 4 धावा. तर या चौकारानं मात्र संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 25 धावा. शैलेश जाधव मराठीचा एक अप्रतिम आवाज या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्यासमोर जोडल्या गेला आहे. अनेक स्पर्धा पाटण तालुका विभागामधील त्यांच्या आवाजानं आपण पश्चिम महाराष्ट्राचं
तर यावेळेला मात्र आणखीन एक जोरकस फटका होय अगेन्स्ट द विंड असो किंवा विथ द विंड. माझ्या चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये आला तर त्याला सीमारेषेच्या पलीकडे जावं लागेल हे दर्शवणारा हा करंटच्या बॅटमधून येतोय आणखीन एक दमदार माऊली चषक षटकार. वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावताना आपण पाहतोय. पहिल्या 3 चेंडूवरती सन्मान दिला, 3 सिंगल आल्या, परंतु शेवटच्या 3 चेंडूवरती मात्र अक्षरशः बरसताना पाहायला मिळाला. फलंदाज करण मडवी आक्रमक ज्या वेळेला होतो ना त्यावेळेला प्रतिस्पर्धी संघावरती तो अक्षरशः तुटून पडतो आणि तोच खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. शेवटच्या 3 चेंडूवरती आल्यास धावा 16 आणि या षटकामध्ये एकूण धावा खर्च केल्या गेल्या 19. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला आणि धावा धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल 31 धावा. प्रति षटक 15.5च्या सरासरीनं 31 धावा धावफलकावरती आल्या. यावेळेला जोरकस फटका. 2 क्षेत्ररक्षक आहेत मात्र केवळ दर्शक बनून चेंडू वन बाउन्स इनटू द फेन्स. 4 धावांसाठी चौकार. मध्ये की खरबुजे को देख के खरबुजा रंग बदलता है अगदी त्या प्रकारचा खेळ. करणनं ज्या पद्धतीचं आक्रमण केलं ना आता आकाशनं देखील इथे आक्रमणाला कुणालनं देखील इथे आक्रमणाला सुरुवात केली आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार लगावला. गोलंदाज आहे राज गौतम आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. लेफ्ट आर्मर गोलंदाज आहे. एक चांगली रणनीती आपल्याला पाहायला मिळते. विष्णुनगर चेंबूर विरुद्ध स्वर्गीय रणजित गट्टेवाडील गावदेवी गावठाण. यावेळेला अख्खो टप्प्याचा चेंडू हाफ ट्रॅकर सिंगल मात्र धावफलकावरती अंकित केली जाईल. कुणाल सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना खरं तर मूळतः आक्रमक शैलीचा फलंदाज आहे आणि असं खूप कमी वेळा चित्र आपण पाहतो शैलेश सरके जिथे कुणाल 3 षटकं मैदानावरती उभा राहिला आणि त्याच्या बॅटमधून आपल्याला फक्त आणि फक्त एक चौकार पाहायला मिळाला आहे. कारण इतका विस्फोटक फलंदाज आहे की जो अक्षरशः एक हाती सामना आपल्या संघाच्या बाजूला झुकावण्याचे. परंतु जिथे करंट सारखा खेळाडू मैदानावरती जर आक्रमक होत असेल तर मी म्हणेन आकाशची रणनीती चांगली आपल्याला पाहायला मिळते. कारण दोन्ही बाजूनं तुम्ही आक्रमण करू शकत नाही. क्रिकेटमध्ये सिंगल डबलला देखील तितकंच प्राधान्य देणं गरजेचं असतं. सातत्यानं स्ट्राईक रोटेट होणं देखील गरजेचं असतं. आकाशच्या बॅटमधून एक चौकार आला त्यानंतर मात्र त्यानं सिंगलनं स्ट्राईक रोटेट केले. यावेळेला क्षेत्ररक्षक 2 क्षेत्ररक्षक कॉलिंग इथे प्रॉपर पाहायला मिळाली आहे. झेल कंप्लीट केला आहे आणि सर्वाधिक महत्त्वाची विकेट अर्थातच करण मडवीला मात्र दाखवलाय तंबूचा रस्ता. विकेट नंबर 1 निघाला ना. मंगेशची कायम नजर त्या चेंडूवरती होती आणि हेच कारण ठरलं. इट्स माय कॅच हा त्यांना कॉल दिला आणि आत्मविश्वास जो दर्शवला त्या आत्मविश्वासानं मात्र हा झेल त्यांना कंप्लीट केला. नवीन फलंदाज सुहास करे बायकर मॅन ऑफ कळंबोली क्रिकेट. या वर्षीच्या कळंबोली प्रीमियर लीग अक्षरशः ज्या खेळाडूंना गाजवली आपल्या अष्टपैलू खेळानं त्याच्या संघानं त्या स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर या खेळाडूला प्लेयर ऑफ द मॅच या पुरस्कारानं देखील सन्मानित करण्यात आलं. अर्थातच बायकर मॅन कळंबोली क्रिकेटचा अपकमिंग टॅलेंट. पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली सातारा या विभागामध्ये मात्र या खेळाडूला सर्वाधिक मागणी असते याचा आयकॉन खेळाडू म्हणून. आणि तो एक यंग टॅलेंटेड क्रिकेटर सुहास करे इन ॲट नंबर 3 आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय.
पण या संघामध्ये जर आपण पाहिलं तर खूप मोठमोठी नावं आहेत. करण बडवी आहे, कुणाल तारेकर आहे, सुहास करे आहे, तुषार शर्मा मन्नीला देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. यावेळेला ट्रॅकर ऑन साईडला कोणत्याही प्रकारचं प्रोटेक्शन नाहीये. डीपमध्ये चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. सुहास करेच्या बॅटमधून येतोय पहिल्या चेंडूवर दमदार षटकार. तर सुहास करेनं मात्र आल्या आल्या आपली ओळख पटवली आणि ज्या गोल्डन टचमध्ये हा खेळाडू आहे ना, मी म्हणेन कळंबोली क्रिकेट अक्षरशः यावर्षी या खेळाडूंना गाजवून सोडलं. फक्त कळंबोली क्रिकेटच नव्हे तर कळंबोली क्रिकेटच्या बाहेर जाऊन देखील. आणि जेव्हापासून गावदेवी गावठाण हा संघ जुडला गेलाय ना स्वर्गीय रणजित कट्टे पाटील संघाबरोबर, तेव्हापासून मात्र या खेळाडूचा खेळ आणखीनच बहरताना आपण पाहिलाय. यावेळेला ऑनसाईडला टार्गेट करण्याचा प्रयत्न होता. पॅड लाईनवरती चेंडू आदळलाय. हलकीशी अपील जरूर आपल्याला पाहायला मिळाली, परंतु इम्पॅक्ट जर पाहिला तर आउटसाईड द ऑफस्टमचा हा चेंडू होता. षटक या ठिकाणी होत आहे समाप्त. 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय आणि धावा धावफलकावरती 1 गडी बाद. 42 धावा धावफलकावर. पण 2 षटकांचा वाजवी खेळ या ठिकाणी समाप्त झालाय धावा धावफलकावर. 3 षटकांचा माफ करा. पहिल्या सत्राचा खेळ आपण पाहतोय. तर गोलंदाजीमध्ये आपण पाहणार आहोत शेवटचा षटक घेऊन, पहिल्या सत्रातील शेवटचं षटक घेऊन या ठिकाणी सज्ज होत आहेत. गोलंदाज आहेत विजय. गोलंदाज विजय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये अंतिम षटक हाताळण्याची जबाबदारी कुणाल इथून आक्रमक होणार. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. कुणालला देखील माहीत आहे आणि इथून मात्र मी जर का आक्रमक खेळ मैदानावरती करू शकलो तर संघाला इथून एका भक्कम स्थितीमध्ये घेऊन जाऊ शकतो. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता. चेंज ऑफ पेस, फिंगर्स रोल केल्या गेल्या. बऱ्याच कालावधी चेंडू हवेमध्ये आणि इथे मात्र कंप्लीट केला जातोय झेल, परंतु पंचांचा इशारा इट्स अ नो बॉल. हॅलो. तर या ठिकाणी नो चेंडूचा इशारा आला. यस पंचांचा. 6 खेळाडू तर फलंदाज बाद आहे. येस नो नाहीये. सुरुवातीला पंचाने नो चेंडू करार केला आणि त्यानंतर मात्र थोडासा आपला निर्णय मागे घेतलाय. येस इट्स आउट. फलंदाज बाद. कुणाल आक्रमक होण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र इथे आपली विकेट गमावली जाते. कोण येईल नवीन फलंदाज? परेश कडके, रायझिंग स्टार ऑफ रायगड क्रिकेट. या पुरस्कारानं ज्या खेळाडूला सन्मानित केलं गेलं, अगदी पदार्पणातच ज्या खेळाडूंना मी म्हणेन आपल्या नावारूपाला साजेसा खेळ अनेक मैदानांवरती गाजवला, तो परेश कडके. अक्षरशः अनेक रील्स ज्या खेळाडूच्या व्हायरल झाल्या आणि सुप्रसिद्ध हिंदी समालोचक यशपाल शर्मा यांनी देखील त्याच्या त्या फटक्यावरती कॉमेंट्री केली. आकाश चोप्रा अशा या खेळाडूला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. परेश कडके आल्या आल्या मोठं आक्रमण करणं. खरं तर मोठ्या फटक्यांसाठी नेहमीच ओळखला जातो परेश कडके. आपल्याला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतात. इन ॲट नंबर 4 एकूण धावांचा विचार केला व हे कॉम्बिनेशन खूप चांगलं आहे. अनिकेत जी ऐनकर यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा संघ आपण पाहतोय. नेहमी सातत्यानं संघातील खेळाडूंना विविध स्पर्धाच्या माध्यमातून प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणार. यावेळेला पहिल्या चेंडूवरती जोरकस प्रहार क्षेत्ररक्षक येत आहेत. कंप्लीट केला जातोय झेल. इथून मात्र समाप्त होत आहे परेश कडकेचा खेळ. प्रॉपर टायमिंग नाहीये. येते बॅक टू बॅक दुसरी सफलता.
साठी ओळखला जातो. शेवटच्या षटकांमध्ये आक्रमक खेळ मैदानावरती साकारणे, संघ अडचणीमध्ये असताना संघाला सुस्थितीमध्ये घेऊन जाणे, संघाचा तारणहार मुली क्रिकेटचा जर आपण विचार केला तर कायरेन पोलार्ड या नावानं देखील या खेळाडूला संबोधलं जातं. संतोष मध्ये पुन्हा एकदा धीम्या गतीचा चेंडू होता विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती, परंतु इथे मात्र दोन क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. तर या ठिकाणी फलंदाज संतोष मध्यांच्या बॅटमधून मात्र फायनली चौकार आपल्याला पाहायला मिळाला. आणि हा असा खेळाडू आहे ना की जर चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये आला ना तर त्या चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे पोहोचवण्याची ताकद, धमक. या वेळेला देखील फुल टॉस चेंडू आहे, कन्वर्ट केला आहे. होय, संतोष मधनेनं मात्र आपली ओळख पटवली आहे. चेंडूला भिरकावून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेखा पार, षटकार. देखील पूर्ण होतोय. 50 धावांपर्यंत मजल मारतोय तो अर्थातच फलंदाजी करणारा स्वर्गीय रणजित कट्टे पाटील. तिसऱ्या पंचांची मागणी घेतली जाते बीमरसाठी. येस, बीमरसाठीचा हा या ठिकाणी निर्णय घेतला जाईल. आमची टेक्निकल टीम या ठिकाणी सज्ज झाली आहे. कमरेच्या उंचीच्या वरचा हा चेंडू आहे का हे तपासलं जात आहे. प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू आहे आणि जर का तो रिव्ह्यू सक्सेसफुल झाला तर मात्र तो रिव्ह्यू पुढे कॅरी फॉरवर्ड केला जाईल. परंतु जर का तो रिव्ह्यू अनसक्सेसफुल राहिला तर मात्र तुम्हाला तो रिव्ह्यू लॉस्ट करावा लागेल. या जरासा आयोजन समिती बेस्ट पॉसिबल अँगल या ठिकाणी तपासला जातोय. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार आहे यात वाद नाहीये, परंतु हा चेंडू बीमर आहे का? आणि जर का हा चेंडू बीमर असेल तर मात्र संतोष मधनेला रोखणं कठीण आहे, कारण पुढील चेंडू फ्री हिटचा असेल आणि या खेळाडूलाच रोखणं थोडंसं कठीण असणार आहे. परंतु टेक्निकल टीम अजूनही बेस्ट पॉसिबल अँगल तपासण्याचा प्रयत्न होतोय. सो इट्स अ लीगल डिलिव्हरी, इट्स अ फेअर डिलिव्हरी. येस, थोडासा डिप्थ होताना आणि फलंदाज बेंड देखील झाला होता. अगदी या काही गोष्टी तपासल्या गेल्या, वारंवार तपासल्या गेल्या. बेस्ट पॉसिबल अँगल, टेक्निकल बाजू तपासल्या गेल्या आणि त्यानंतर मात्र आमच्या दोनही कॅमेरामन्सचं देखील विशेष कौतुक करूया. सोमनाथ रास्ते अगदी यांच्या करिअरमध्ये जर आपण पाहिलं ना तर आय थिंक CBDच्या मैदानावरती त्यांच्या समवेत एक अपघात घडला होता. यावेळेला चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. संतोषला मात्र परतावा लागेल. होय, फलंदाज बाद होतोय, झेल कंप्लीट केला जातोय. आणखीन एक फलंदाज गमावलाय.
निर्णायक क्षणाला हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला. दोन महत्वपूर्ण स्ट्रोक्स त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. नवीन फलंदाज प्रभात अंबोरे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर रखरखता ऊन, दुपारचं सत्र, विकेट पूर्णतः खुली, परंतु ज्या प्रकारे परेश कडके बाद झाले, ज्या प्रकारे कुणाल थारेकर बाद झाले, थोडंसं मिस टायमिंग स्ट्रोक, धीम्या गतीचे चेंडू आपल्याला या षटकामध्ये सातत्यानं पाहायला मिळाले. गोलंदाज विजयचा यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता, ऑफ ब्रेक पद्धतीचा हा चेंडू. टप्पा पडल्यानंतर मात्र शरीराचा वेध चेंडूला घेतलाय. प्रभात आल्या आल्या मोठा फटका खेळणं तितकी सोपी गोष्ट नसते. सिंगल मात्र शेवटच्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळते. पूर्वार्धाचा खेळ इथे होतोय समाप्त. एकूण धावा धावफलकावरती उभारल्या जात आहेत. 53 धावा धावफलकावरती आणि विजयासाठी लक्ष आहे 54 धावांचं. पहिल्या षटकामध्ये 12, दुसऱ्या षटकामध्ये 19, तिसऱ्या षटकामध्ये 11, 3 षटकांमध्ये तब्बल 42 धावा आपण पाहिल्या. आणि या शेवटच्या षटकामध्ये धावा आल्या 2 विकेट्स, 1 चौकार, 1 षटकार आणि 1 सिंगल. एकूण 11 धावा धावफलकावरती 4 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 53 विजयासाठी लक्ष असेल 54 धावांचं. पुन्हा एकदा आपल्या समोर जुळले जाऊयात, परंतु तोपर्यंत घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक. हॅलो, चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे. विष्णुनगर चेंबूर संघ आपली सलामीची जोडी आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. आणि स्वर्गीय रणजित गट्टे पाटील गावदेवी गावठाण संघाला विनंती असेल की आपण क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना करायची. यानंतर विजेता वर्सेस विजेता, अर्थातच विनर्स वर्सेस विनर्स ही लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 3 षटकांची ही लढत असेल. त्यामुळे मागील सामना ज्या संघाने जिंकला त्या संघाला विनंती असेल की आपण उपस्थित राहायचं आहे. हा सामना संपल्यानंतर लगेचच आपला नाणेफेकीचा कौल या ठिकाणी घेतला जाईल आणि तोही महत्त्वपूर्ण सामना आपण या ठिकाणी पाहणार आहोत. एकूण 12 संघ आज या स्पर्धेमध्ये आपल्याला शिरकत करताना पाहायला मिळत आहेत. त्यापैकी टॉप 6 संघ आणि त्यानंतर मात्र टॉप 3 मध्ये कोणते संघ दाखल होणार. एकदिवसीय स्पर्धा आहे. ओपन
क्रिकेट ओपनचं क्रिकेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. खरं तर महाराष्ट्र आणि संबंध महाराष्ट्रातून आलेल्या खेळाडूंना आपण एकत्रितपणे पाहतोय. मुंबई उपनगर, नवी मुंबई या परिसरात देखील खेळाडू आहेत. रायगड आहे, रायगडच्या विविध खानाकोपऱ्यातील खेळाडू देखील या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. सकाळच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर जीत भोईर बारक्या कांबळेचा संघ या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान कायम ठेवून आहे. त्यानंतर जर पाहिलं तर या स्पर्धेच्या निमित्तानं आपण सुनील चावरी यांना देखील स्पर्धेमध्ये पाहिलं, ज्यांना ISPL या सगळ्यात मोठ्या टेनिस क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण पाहिलं. आणि तुर्तास जर आपण पाहिलं तर करण मडवी सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेट विश्वामध्ये या खेळाडूचा बोलबाला नेहमीच आपल्याला पाहायला मिळाला आहे. आणखीन एक गोलंदाज आपण या ठिकाणी पाहणार आहोत, जो खऱ्या अर्थानं आकर्षणाचं केंद्रबिंदू जरूर ठरेल, कारण भन्नाट वेग आहे. वा या सामन्याचा जर आपण विचार केला तर करण मडवी आहे, कुणाल तारेकर आहे, त्याचबरोबर परेश कडके आहे, तुषार शर्मा, मंडीची अनुपस्थिती जरूर आपल्याला पाहायला मिळते. परंतु संतोष मदने यासारखे खेळाडू, प्रभात आंबोरे यासारखे खेळाडू या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर गोलंदाजीच्या बहुल्यावरती आपण पाहतोय गोलंदाज साहिल खानावकर. नावडे एक्सप्रेस ज्युनियर यावेळेला आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर उमेश खानावकर, नावडे एक्सप्रेस, आणि त्यानंतर साहिल खानावकर. यावेळेला शॉर्टम पूल करण्याचा प्रयत्न तुषार शर्मा, सुहास आहेत, आय थिंक झेल कंप्लीट केला जातोय. आणि फलंदाज मात्र या ठिकाणी गमावला. साहिल खानावकरला मात्र या ठिकाणी मिळते सफलता. लेदरचा एक अप्रतिम गोलंदाज आहे आणि अनेक स्पर्धांच्या माध्यमातून लेदर क्रिकेटमध्ये या खेळाडूला आपण सातत्यानं पाहतो. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये देखील या खेळाडूने आपली एक वेगळी छाप निर्माण केली आहे. अगदी आपल्या क्रिकेटिंग करिअरच्या सुरुवातीला या खेळाडूंना मात्र प्रभावित करणारी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळाली आहे. सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं ना तर 3 साहिल जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. साई मोहिते आहे, साई खानावकर आहे आणि साई उलवेकर आहे. हे 3 नावं हे सातत्यानं चर्चेचा विषय ठरलेत आणि 3ही युवा खेळाडू आहेत. परंतु इथे साहिल खानावकर पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर सिंगल. इथे मात्र मिड ऑफ रिझनमध्ये कुणाल चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चेंडूचा वेग त्यानं कमी केलाय. परेश आउटफील्डमध्ये आपल्याला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतात. एकूणच विजयाचं लक्ष गाठायचंय. 53 धावा पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेल्यात. 54 धावांचं टार्गेट आहे आणि या 54 धावांचा पाठलाग करत असताना सुरुवात मात्र तुमची दमदार होणं गरजेचं आहे. यावेळेला आडव्या बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा अपेक्षित संपर्क नाही आहे. मिसकम्युनिकेशन. खरं तर संधी निर्माण झाली आहे आणि इथून एकेरी स्वरूपाच्या धावेवरती मात्र समाधान मानावं लागते. या एकेरी धावेनं संघ पुढे सरकत असताना पण एकेरी धावेनं फारसा फरक पडणार नाहीये हे ओळखलंय. 4 षटकांच्या सामन्यांमध्ये 54 धावा तुम्हाला धावांचा पाठलाग करायचा आहे. एखादं षटक तुम्हाला मोठं साकारावं लागेल. 15 धावांचं, 15 पेक्षाही जास्त धावांचं जर का षटक आलं तर मात्र या सामन्यामध्ये कुठेतरी या धावांचा पाठलाग करताना एक सकारात्मक ऊर्जा जरूर मिळू शकते तुम्हाला. परंतु साहिलच्या अगेन्स्ट आक्रमण करणं ही तितकी सोपी गोष्ट नाही आहे, कारण या गोलंदाजाकडे अचूकता आहे, वेग आहे आणि भन्नाट वेग असल्यानंतर फलंदाजाला मात्र विचार करण्यास भाग पाडतोय. शरीराचा वेध इथे चेंडूला घेतलाय. सिंगल मात्र धावफलकावरती जरूर अंकित केले जाईल. शरीराचा वेध घेण्यापूर्वी चेंडूला बाटीची कड देखील घेतली होती आणि हेच कारण आहे की पडचांचा कोणताही इशारा आपल्याला पाहायला मिळाला नाही आहे. नाऊ स्ट्रायकिंग एंडला विशाल आपण पाहतो. इन ॲट नंबर 3
यावेळेला स्विंग अँड मिस साहिलची ओळख आणि ती ओळख मात्र इथे पटवून देत असताना अंतिम चेंडू देखील फेकला जातोय निर्धाव. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय. धावा धाव फलकावरती आल्यात. एक गडी बाद 4 धावा विजयासाठी येणारे 18 चेंडू आणि 50 धावांची गरज. शेळके यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता. चेंज ऑफ पेस. सरप्राईज डिलिव्हरी या ठिकाणी. ज्या पद्धतीचा स्टान्स होता फलंदाजाचा त्याचं फुटवर्क पाहिलं आणि त्यानंतर मात्र हा चेंडू रिलीज केला धीम्या गतीचा जो पिक करता आला नाहीये. इट्स अ डॉट बॉल. आणखीन एक खेळाडू ज्याचा उल्लेख आपण करूया. बोरकार संघाची ज्यानं जर्सी परिधान केली आहे अगदी आपल्या समोरच्या दिशेनं हा खेळाडू एक जबरदस्त गोलंदाज आहे आणि निर्णायक क्षणाला गोलंदाजी करण्यासाठी तो गोलंदाज ओळखला जातो. नाव आहे त्या खेळाडूचं शुभम डाकी. या खेळाडूचा देखील आपण उल्लेख या ठिकाणी करूयात. कारण अनेक नाना विविध स्पर्धामध्ये यावर्षी पेण विभागातून जो बोरकारचा संघ आपण पाहिला किंवा बऱ्याचशा व्यावसायिक संघामध्ये या खेळाडूला आपण पाहिला आणि तो सातत्यानं या विभागामध्ये यावर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये सर्वाधिक जास्त वेळा अपिअरन्स या खेळाडूचा पाहायला मिळालाय शुभम. परंतु इथे परेश कमालीची गोलंदाजी करतोय. 3 चेंडू फेकले आहेत आणि 3ही चेंडूवरती मात्र फलंदाजाला निरुत्तर केलंय. केवळ आणि केवळ स्विंग अँड मिस या पद्धतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. परेश या ठिकाणी गोलंदाजीच्या बहुल्यावरती आणि कदाचित शुभमला देखील आपण यानंतर इनॅक्शन गोलंदाजीमध्ये पाहणार आहोत. आणखीन एक विकल्प वापरावा लागेल आणि तो विकल्प कोण असेल. सुहास करे देखील यावर्षी फलंदाजीबरोबर गोलंदाजीमध्ये भन्नाट फॉर्ममध्ये सलग 4था निर्धाव चेंडू आहे. या स्पर्धेमध्ये आपण खूप काही पाहिलं. आपण चौकारांची हॅट्रिक पाहिली. आपण इथे ऑलमोस्ट गोलंदाजानं लगातार 2 विकेट्स घेताना बऱ्याच सामन्यांमध्ये आपण पाहिलं. अगदी प्रत्येक सामन्यामध्ये लगातार 2 विकेट्स पाहिल्या परंतु निर्धाव षटक पाहायला मिळालं नाही. कदाचित आमच्या तमाम प्रेक्षकांना हे चित्र मैदानावरती पाहायला मिळेल का. 4 चेंडू निर्धाव आलेत. 5वा चेंडू देखील इथे फेकला जातोय निर्धाव. आता अपेक्षा नक्कीच केली जाऊ शकते कारण 5 चेंडू सलग निर्धाव फेकलेत आणि फलंदाज विशालला मात्र पूर्णपणे हतबल केलाय. आय थिंक मंगेश आहेत. तर या ठिकाणी निर्धाव षटकासाठी 500 रुपयांचं पारितोषिक MG फायनान्शियल सर्व्हिसेस यांच्या माध्यमातून मात्र 500 रुपयांचं पारितोषिक असेल गोलंदाज परेश शेळकेसाठी. पाहूया 5 चेंडू सलग निर्धाव फेकलेत. शेवटचा चेंडू निर्धाव फेकला जाणार का. यावेळेस मात्र फुल टॉस मध्ये कन्वर्ट केलाय आणि भिरकावून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. फलंदाजाच्या बॅट मधून जरूर पाहायला मिळालाय. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय आणि धावा धाव फलकावरती आपण पाहतोय 10 धावा. 1 गडी बाद 10 विजयासाठी लक्ष्य 54 धावांचं म्हणजे येणारे 12 चेंडू आणि 44 धावांची गरज. 12 बॉल 44 रन्स रिक्वायर्ड टू विन. आणि ज्या खेळाडूचा आपण चर्चा करत होतो ज्या खेळाडूच्या नावाचा उल्लेख आपण केला शुभम डाकी यावेळेस मात्र आपल्याला गोलंदाजीच्या बहुल्यावरती पाहायला मिळतोय. उरण विभागातून बिलॉंग करणारा खेळाडू व्यावसायिक दर्जाचा खेळाडू आहे.
जबरदस्त गुणवत्ता या खेळाडूकडे आहे, परंतु आव्हान कठीण आहे. 12 चेंडू आणि 44 धावांचं आव्हान विष्णुनगर चेंबूर संघासमोर. आणि जर का या सामन्यामध्ये शिरकाव करायचं असेल तर हे षटक सर्वाधिक महत्वाचा. यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा मानस, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत. शेवटच्या क्षणाला चेंडू होतोय जमिनीला दान, फलंदाजाला मिळतंय जीवनदान. पहिल्या चेंडूवरती मात्र धाव कोणत्याही प्रकारचा घेण्याचा मानस इथे फलंदाज. तर एक धाव या ठिकाणी जरूर घेतली गेली. यस, नाव इट्स अ डॉट बॉल. शुभम वेग, अचूकता, अचूक दिशा आणि अचूक टप्प्यावरती मारा करणं, त्याचबरोबर गोलंदाजीमध्ये विविधता सातत्यानं आणणं ही ओळख राहिली आहे. शुभम टाकी. 2 चेंडू आणि 1 धाव. खरं तर पहिल्या चेंडूवरती संधी निर्माण केली होती, म्हणजे दोनही चेंडू निर्धाव असू शकले असते. यावेळेला थोडासा अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर जाणारा चेंडू आणि प्रभात कडून देखील होती आहे चूक. हे खूप कमी वेळा चित्र आपण पाहतो. प्रभातनं मात्र झेल सोडलाय. आणखीन एक जीवनदान मिळालंय फलंदाजाला, परंतु हे जीवनदान त्याच वेळेला महत्वाचं ठरू शकतं तुमच्या संघासाठी, ज्या वेळेला आक्रमक खेळ, खरं तर आक्रमक खेळाची अपेक्षा आहे. 12 चेंडू 44 धावांची गरज असताना इथे मात्र लाईन मिस केली गेली आहे. आणि अशा प्रकारच्या गोलंदाजाविरुद्ध जर तुम्ही लाईन मिस कराल तर यष्ट्यांचा अचूक वेध, फलंदाज बाद. विशाल तर या ठिकाणी मात्र आणखीन एक विकेट गमावली गेली आहे. खरं तर फुलर लेनचा चेंडू होता, लाईन मिस केली गेली आहे. थोडंसं अडचणीमध्ये विष्णुनगर चेंबूर हा संघ आपल्याला जरूर पाहायला मिळाला. आणि का असू नये, अतिशय ताकदवर संघ तुमच्या समोर आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी असो, फलंदाजी असो, फलंदाजीमध्ये करण मडवी नावाचं वादळ या मैदानावरती घोंगावलं आणि 28 धावांची जबरदस्त खेळी त्यानं या इनिंगमध्ये साकारली. त्यानंतर मात्र गोलंदाजीमध्ये कमालीचा स्पेल राहिला साहिल नंतर आपण पाहिलं तर गोलंदाज परेश शेळकेनं मात्र कमालीचा स्पेल हाताळला. खरं तर शेवटच्या चेंडूवरती षटकार जरूर आला, परंतु पहिले 5 चेंडू निर्धाव त्यानं फेकले. आणि परेश पाठोपाठ जर आपण पाहिलं तर शुभम या ठिकाणी कमालीची गोलंदाजी करत असताना आतापर्यंत या षटकामध्ये एकच धाव, 2 धावा या गोलंदाजांना खर्च केल्या आहेत. यावेळेला संधी निर्माण झाली आहे. पाहूया, डाईव्ह लगावत असताना विकेट आली आहे का. पंचांचा अद्याप कोणत्याही प्रकारचा निर्णय इथे आलेला नाहीये. मदत घेतली जाईल मुख्य पंचांची. डाईव्ह लगावत असताना सुहास करे सुहास करेने लगा स्ट्रेट अवे या ठिकाणी सांगितलं की नाही, हा झेल नाहीये, झेल सुटलाय असं त्यानं थोडासा त्याच्या समोर कॅरी झाला नाहीये झेल. स्पोर्ट्समन स्पिरिट नक्कीच पाहायला मिळाली आहे. त्यानं पाहिलं की पंच थोडेसे कन्फ्यूज आहेत. तर अंतिम षटक घेऊन गोलंदाज सुरेश मुनीम, अगदी महाकाल चषक उज्जैन मध्य प्रदेश या ठिकाणच्या स्पर्धा गाजवणारा खेळाडू सुरेश मुनीमला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आणि प्रत्येक क्रिकेट हंगामामध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाज पारितोषिक जर कोणत्या खेळाडूच्या नावावरती असतील तर तो सुरेश मुनीम. यावेळेला अंतिम षटक हाताळलं जात आहे. खरं तर विजयाचा मार्ग सुखकर केलाय. आघाडीच्या 3ही गोलंदाजांना कमालीचा स्पेल हाताळलाय. साहिल असेल, परेश शेळके असेल, त्यानंतर शुभम ढाके असेल, आणि त्यानंतर मात्र केवळ विवणे या ठिकाणी येणं आणि चेंडू डिलिव्हर्ड करणं एवढीच किंवा सुरेश मुनीमला मैदानाच्या आतमध्ये करायची आहे, कारण सामना दुरावला गेलाय.
विष्णुनगर चेंबूर विरुद्ध स्वर्गीय रणजित कट्टे पाटील गावदेवी गावठाण या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये परफॉर्म करताना पाहतोय. जोरकस फटका जरूर लगावला गेलाय. सिंगल मात्र धावफलकावरती अंकित केली जाईल. केवळ औपचारिकता या सामन्यामध्ये आता बाकी आपल्याला पाहायला मिळते. काहीसा एकतर्फा हा सामना आपल्याला होताना पाहायला मिळाला. परंतु येणाऱ्या स्पर्धांमध्ये जर का तुम्हाला आत्मविश्वास या ठिकाणी मिळवायचा असेल तर इथे उर्वरित चेंडूंवरती आत्मविश्वासपूर्ण फटके खेळणं गरजेचं आहे. सुरेश मुणीम थोडासा इंजरी जरूर या चेंडूवरती पाहायला मिळाले. खरं तर वेगानं चेंडू त्या शरीराच्या दिशेनं आला होता. यावेळेला स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा वळण घेतोय, बाहेरच्या दिशेने निघतोय. शेवटचा एक फलंदाज बाद. येस, इट्स आउट. तर काहीसा एकतर्फा सामना आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळाला. चला, विनर वर्सेस विनर हे बॅटल आपल्याला यानंतर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. खूप चांगला फॉर्मॅट आहे. माऊली चषक कामोठे 2024. तर केवळ औपचारिकता या सामन्यामध्ये बाकी राहिली आहे. शेवटचं षटक इथे गोलंदाज सुरेश मुनीम रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये आणि याचबरोबर हा सामना मात्र जिंकलाय. अर्थातच स्वर्गीय रणजित कट्टे पाटील गावदेवी गावठाण या संघानं विजेत्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि जाऊयात या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे.